नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025 करता अतिशय महत्त्वाची अपडेट मित्रांनो आलेली आहे। पोलीस भरतीबद्दल महाराष्ट्र शासनाचा एक जी आर प्रसिद्ध झाला आहे, तो आपण बघणार आहोत। परंतु त्याबद्दल मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर चला बघूया जी आर। मित्रांनो, बघू शकता महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत हा महाराष्ट्र शासन गृह विभागामार्फत 20 ऑगस्ट रोजी जी आर प्रसिद्ध झालेला आहे। आता हा जी आर बघू शकता तुम्ही वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभाग, अपर पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक इत्यादींकडे पोहोचले। प्रस्तावनेमध्ये काय आहे बघा, महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील शिपाई संवर्गातील 1/4/2024 ते 31/12/2024 या कालावधीत रिक्त झालेली व 1/1/2025 ते 31/12/2025 या कालावधीत रिक्त होणारी पदे भरण्यासाठी राबवायच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव जो आहे तो 12/8/2025 मंत्रिमंडळात सादर करण्यात आला होता आणि त्यामुळे मंत्रिमंडळात मान्यता दिली। आता आणखी काय आहे की महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 1/1/24 ते 31/12/24 या कालावधीत रिक्त झालेली खालील पदे तुम्ही बघू शकता, जी आहेत 15,631 पदे आहेत आणि एकूण या पदांकरता भरती ही होऊ शकते। तर बघा, पोलीस शिपाईकरता 12,399, पोलीस शिपाई चालक 234, बँड्समॅन 25, सशस्त्र पोलीस शिपाई 2,393, कारागृह शिपाई 580 अशी एकूण 15,631 पदं ही त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहेत। आता ही सरळ सेवेनं पदं भरण्यात येणार आहेत। बघू शकता, यासोबतच सदर संवर्गातील 100% रिक्त पदे तातडीनं भरणे आवश्यक आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे। त्यामुळे या भरती प्रक्रियेची लवकरच तरतूद ही आता या भरती प्रक्रियेदरम्यान होऊ शकणार आहे आणि पोलीस भरती सन 2024 पूर्वीची जी प्रक्रिया आहे ती राबवण्याकरता OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यात सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर या भरतीकरता ही आहे आता जाहिरात निघू शकते। परीक्षा शुल्क सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे, जर खुला प्रवर्ग असेल तर 450, महागास प्रवर्ग असेल तर 350 एवढं परीक्षा शुल्क सुद्धा त्या ठिकाणी ही घेतल्या जाऊ शकते। आता यासंबंधी आणखी जर तुम्हाला काही निर्णय हवे असतील तर बघा www.maharashtra.gov.in यासंबंधी हा निर्णय या ठिकाणी उपलब्ध आहे। त्या ठिकाणी हा निर्णय तुम्ही बघून पोलीस भरतीची तयारी करणारे जे उमेदवार असतील, विद्यार्थी असतील त्यांच्याकरता अतिशय मात्र छान बातमी ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याकरता समोर येत आहे। तेव्हा मित्रांनो, असेच व्हिडिओज करता आणि असेच अपडेट करता आमच्या चॅनलवर ठेवून राहा आणि पोलीस भरतीच्या तयारीला मात्र ताकद निवसा। तेव्हा पुन्हा भेटू लवकरच, तोपर्यंत धन्यवाद।